नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थी नैवेद्य विशेष भाग 11 मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग आणि गोड मोतीचूर लाडू. चला तर सुरुवात करूया. 1 वाटी बेसन घेऊन ते चाळून घेतलं. त्यात 1 वाटी पाणी घालून छान बॅटर बनवलं. आता ते बॅटर एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून पिशवी घट्ट बांधून टोकाला एक छोटा कट करून घेतला आणि गरम तेलात पिशवीच्या सहाय्याने बुंदी सोडून घेतली व बुंदी छान तळून घेतली. आता एका वाटीत थोडा फूड कलर घेऊन तो मिक्स करून घेतला व एका पातेल्यात 1 वाटी साखर घालून तो फूड कलर त्यात टाकून साखर छान वितळून घेतली. साखर वितळली की गॅस बंद करून त्यात बुंदी घालून मंद गॅसवर छान परतून घेतली. 10 ते 12 मिनिटात पाक बुंदीमध्ये छान मुरेल आणि झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवून घेतले. 10 मिनिटानंतर त्यात ड्रायफ्रुट्स आणि तूप घालून ढवळून घेतलं. रूम टेम्परेचरवर आल्यावर त्याचे छान लाडू वळून घेतले. तयार आहेत आपले खमंग आणि गोड मोतीचूर असे लाडू. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी खास. गणपती बाप्पा मोरया.